स्वागतम स्वागतम सुस्वागतम। उपस्थित सर्व वनोजा ग्रामवासियांचं श्री शिवाजी विद्यालयाच्या प्रांगणामध्ये या ठिकाणी मी शब्दसुमनांनी हार्दिक हार्दिक स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, आज आपला राष्ट्रीय सण संपूर्ण देशभर 78वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहामध्ये साजरा होतो आहे आणि त्यानिमित्तानेच आपण या ठिकाणी जमलो आहोत। या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी ज्या ज्या महापुरुषांनी, ज्या ज्या हुतात्म्यांनी, ज्या ज्या क्रांतिवीरांनी आपल्या प्राणाची आहुती दिली, मग त्यामध्ये भगतसिंग, राजगुरू, सुखदेव, चंद्रशेखर आझाद, स्वातंत्र्यवीर सावरकर, बाबू गेनू अशा अनेक अनेक शेकडो महापुरुषांनी या देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी आपल्या संसाराची राख रांगोळी करून आपल्या प्राणाची आहुती दिली। त्या सर्वांना विनम्र अभिवादन करतो आणि आजच्या या पूजनाच्या कार्यक्रमाला सुरुवात करतो। सर्वप्रथम आजच्या या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान आपल्या शाळेचे मुख्याध्यापक माननीय श्री BG शेख सर स्वीकारतील अशी मी त्यांना विनंती करतो। त्याचप्रमाणे आजच्या या आपल्या राष्ट्रीय कार्यक्रमासाठी उपस्थित झालेले माननीय श्री प्राध्यापक संजय भाऊ राऊत, विशेष निमंत्रित स्थानिक शाळा समिती वनोजा यांना मी विनंती करतो की त्यांनी विचारपीठावर या ठिकाणी येऊन विराजमान व्हावं आणि या कार्यक्रमाचं प्रमुख अतिथी स्थान त्यांनी स्वीकारावं। त्याचप्रमाणे आपल्या शाळेचे दुसरे विशेष निमंत्रित माननीय श्री गंगाधी भाऊ राऊत यांना मी विनंती करतो की त्यांनी सुद्धा विचारपीठावर या ठिकाणी प्रमुख अतिथीचं स्थान स्वीकारावं। तद्वतच आपल्या आदर्श ग्राम वनोजा येथील प्रथम नागरिक माननीय श्री डॉक्टर श्रीरामजी मुखमाले साहेब यांना मी विनंती करतो की त्यांनी सुद्धा आजच्या या कार्यक्रमाचं प्रमुख अतिथी स्थान स्वीकारावं। त्याचप्रमाणे आदर्श ग्राम वनोजा येथील तंटामुक्ती अध्यक्ष माननीय श्री रामेश्वर भाऊ राऊत यांना मी विनंती करतो की त्यांनी सुद्धा आजच्या कार्यक्रमाचं प्रमुख अतिथी स्थान स्वीकारावं। तद्वतच आपल्या पालक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष श्री गजानन भाऊ राऊत यांना मी विनंती करतो की त्यांनी सुद्धा विचारपीठावर या ठिकाणी विराजमान व्हावं। त्याचप्रमाणे गावातील ज्येष्ठ नागरिकांमध्ये माननीय श्री मनोहररावजी राऊत काका यांना मी विनंती करतो की त्यांनी सुद्धा या ठिकाणी विचारपीठावर प्रमुख अतिथी स्थान स्वीकारावं। त्याचप्रमाणे सुरेशरावजी राऊत काका आणि माननीय श्री भालचंद्रजी राऊत काका यांना मी विनंती करतो की त्यांनी सुद्धा या ठिकाणी विचारपीठावर विराजमान व्हावं। तद्वतच आपल्या स्थानिक शाळा समितीचे माजी विशेष निमंत्रित माननीय श्री ज्ञानदेवरावजी राऊत काका आणि माननीय श्री मंगूसिंगजी पवार काका यांना मी विनंती करतो की त्यांनी सुद्धा विचारपीठावर या ठिकाणी विराजमान व्हावं। महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजीराजे यांच्या पुतळ्याचं पूजन व हारार्पण माननीय श्री प्राध्यापक संजय भाऊ राऊत, विशेष निमंत्रित स्थानिक शाळा समिती वनोजा हे करतील अशी मी त्यांना विनंती करतो। पालक शिक्षक संघाचे सहसचिव श्री दिलीप भाऊ राठोड यांनी सुद्धा या ठिकाणी विचारपीठावर उपस्थित राहायचं आहे। यानंतर आपल्या श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे संस्थापक शिक्षण महर्षी भाऊसाहेब पंजाबराव देशमुख यांच्या पुतळ्याचं पूजन व हारार्पण आदर्श ग्राम वनोजा येथील माननीय श्री गंगाधी भाऊ राऊत, विशेष निमंत्रित स्थानिक शाळा समिती वनोजा हे करतील अशी मी त्यांना विनंती करतो। डॉक्टर भाऊसाहेब उपाख्य पंजाबराव देशमुख, 3 क्लॅप्स गो। यानंतर राष्ट्रपिता महात्मा गांधीजी यांच्या प्रतिमेचं पूजन व हारार्पण आदर्श ग्राम वनोजा येथील प्रथम नागरिक सरपंच माननीय श्री डॉक्टर श्रीरामजी मुखमाले साहेब करतील अशी मी त्यांना विनंती करतो। राष्ट्रपिता महात्मा गांधी की 3 क्लॅप्स गो। यानंतर भारतरत्न
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचं पूजन व हारार्पण आदर्श ग्राम वनोजा येथील तंटामुक्ती अध्यक्ष माननीय श्री रामेश्वर भाऊ राऊत हे करतील अशी मी त्यांना विनंती करतो. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की 3 क्लॅप्स गो. यानंतर राष्ट्रपिता महात्मा गांधीजी यांच्या प्रतिमेचं पूजन आपल्या पालक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष श्री गजानन भाऊ राऊत हे करतील अशी मी त्यांना विनंती करतो. यानंतर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व राष्ट्रपिता महात्मा गांधीजी यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण माननीय श्री मनोहररावजी राऊत काका, माननीय श्री सुरेशरावजी राऊत काका हे करतील अशी मी त्यांना विनंती करतो. त्याचप्रमाणे माननीय श्री ज्ञानदेवरावजी राऊत काका, माननीय श्री भालचंद्रजी राऊत काका यांना मी विनंती करेन की त्यांनीसुद्धा प्रतिमेला पुष्प अर्पण करावीत. पालक संघाचे सहसचिव दिलीप भाऊ राठोड यांनासुद्धा मी विनंती करतो की त्यांनी प्रतिमेचं पुष्पपूजन करावं. शाळेचे मुख्याध्यापक माननीय श्री विजय शेख सर यांना मी विनंती करतो की त्यांनीसुद्धा प्रतिमेचे पुष्पपूजन करावे. यानंतर या कार्यक्रमाला उपस्थित सर्व ग्रामवासियांना मी विनंती करेन की त्यांनीसुद्धा राष्ट्रपिता महात्मा गांधीजी व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करावीत. सर्व मान्यवरांना पुनश्च एकदा विनंती करतो की त्यांनी या विचारपीठावर विराजमान व्हावं, आसनस्थ व्हावं. 78वा स्वातंत्र्य दिन साजरा करत असताना, संपन्न करत असताना या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी ज्या ज्या हुतात्म्यांनी, महापुरुषांनी आपलं सर्वस्व अर्पण केलं, त्या सर्व महापुरुषांकरिता सुरेश भटांच्या 2 ओळी या ठिकाणी आठवतात. गे मायभू तुझे मी फेडी न पांग सारे, गे मायभू तुझे मी फेडी न पांग सारे, आणि ना आरतीला हे सूर्यचंद्र तारे. खऱ्या अर्थानं या देशाला स्वातंत्र्य मिळवून देणारे हे सर्व जे महापुरुष आहेत, क्रांतीवीर आहेत, ते सर्व या तिरंग्याची शान आहेत, आन आहेत आणि बाण आहेत. आपल्या सर्वांचा तो अभिमान आहेत आणि म्हणून पुनश्च एकदा त्या सर्वांना विनम्र अभिवादन करतो आणि पुढील कार्यक्रमाला सुरुवात करतो. या ठिकाणी यानंतर काही विद्यार्थ्यांची देशभक्तीपर गीतं सादर होणार आहेत. बऱ्याच विद्यार्थ्यांनी त्यामध्ये तयारी केली, परंतु यामधले काही निवडक देशभक्तीपर गीत या ठिकाणी सादर करण्याचं मला सूचित करण्यात आलेलं आहे. त्याप्रमाणे सर्वप्रथम कल्पना धंदारे वर्ग 10वा ब हिला मी या ठिकाणी आमंत्रित करतो की तिने आपलं देशभक्तीपर गीत या ठिकाणी सादर करावं. गीताचे बोल आहेत, जिनके है दम से महका वतन, जिनके ही दम से ए महकाए वतन, ऐसे उन वीरों को 100 बार नमन. जिनके ही दम से ए महकाए वतन, ऐसे उन वीरों को 100 बार नमन. जो लुटा गया हंस के उस भरी जवानी को, हम कैसे भुला देंगे उनकी कुर्बानी को. आज़ादी की दौलत है, वीरों की बदौलत है. आज़ादी की दौलत है, वीरों की बदौलत है. गोरों से भीड़ गई ओ झांसी की रानी, जीते जी जिसने कभी हार नहीं मानी. इस मिट्टी की लाज बचाने हो गई ओ कुर्बान. जीते जी जो हाथ ना आए थे आजाद महान, जीते जी जो हाथ ना आए थे आजाद महान. जिनके ही दम से ए महकाए वतन, ऐसे उन वीरों को 100 बार नमन. सुखदेव भगत सिंह थे राजगुरु हटके, हंस के जो फांसी के फंदे पर लटके.
इस मिट्टी की लाज बचाने हो गए ओ कुर्बान। लाखों और हजारों ने खून को बहाया है, तब जाके हमने फिर आज़ादी को पाया है। जिनके ही दम से ए महका है वतन, ऐसे उन वीरों को सौ सौ बार नमन। ऐसे उन वीरों को सौ सौ बार नमन। ऐसे उन वीरों को सौ सौ बार नमन। अतिशय सुंदर असा आवाजामध्ये या ठिकाणी कुमारी कल्पना धंदरे वर्ग 10वा ब या विद्यार्थीने या ठिकाणी देशभक्तीपर गीत सादर केलं। यानंतर कुमारी प्रिया गायकवाड वर्ग 10वा ब ही सुद्धा एक गीत या ठिकाणी सादर करणार आहे देशभक्तीपर, आणि त्या गीताचे बोल आहेत, ए मेरा तिरंगा है। हो हे मेरा ईमान, हे मेरा अभिमान, हे मेरा ईमान, हे मेरा अभिमान। दिल है फिदा इस पे, बसती ही इसमें जान। दिल है फिदा इस पे, बसती ही इसमें जान। सारे जग से निराला झंडा है, सारे जग से निराला झंडा है। हे मेरा तिरंगा है, हे मेरा तिरंगा है, हे मेरा तिरंगा है। तीनों लोगों में बना इसकी निराली शान, तीनों रंगों में है बना इसकी निराली शान। त्याग शांति खुशहाली का देता हमको ज्ञान। बीच में जो चक्र है यही दिलाए याद, बीच में जो चक्र है यही दिलाए याद। एक पल भी रुकना नहीं, दिन हो चाहे रात। एक पल भी रुकना नहीं, दिन हो चाहे रात। देख इसको दिया है चंगा है, देख इसको दिया है चंगा है। हे मेरा तिरंगा है, हे मेरा तिरंगा है। सारे जग से निराला झंडा है, सारे जग से निराला झंडा है। हे मेरा तिरंगा है, हे मेरा तिरंगा है। यही तिरंगा है मेरे भारत की पहचान। इसके खातिर वीरों ने दी है हंस के जान। यही तिरंगा है मेरे भारत की पहचान। इसके खातिर वीरों ने दी है हंस के जान। ओढ़ तिरंगा में कफन जब घर आए जवान, ओढ़ तिरंगा में कफन जब घर आए जवान। ना इससे बढ़कर कोई है दूजा सम्मान, ना इससे बढ़कर कोई है दूजा सम्मान। हे वीरों की चाहत का तमगा है, ये वीरों की चाहत का तमगा है। हे मेरा तिरंगा है, हे मेरा तिरंगा है। सारे जग से निराला है झंडा है, सारे जग से निराला है झंडा है। हे मेरा तिरंगा है, हे मेरा
तिरंगा है मेरा तिरंगा है. जय हिंद, जय भारत. त्यानंतर आपल्या आपल्या वसतिगृहाचे अधीक्षक श्री यशवंतभाऊ राऊत यांना मी विचारपीठावर या ठिकाणी आमंत्रित करतो. यानंतर कुमारी गौरी मोहन राऊत वर्ग 9 अ या ठिकाणी एक देशभक्तीपर गीत सादर करणार आहे आणि गीताचे बोल आहेत, मेरा मुल्क मेरा देश. मेरा मुल्क मेरा देश मेरा ए वतन, शांति का उन्नति का प्यार का चमन. मेरा मुल्क मेरा देश मेरा ए वतन, शांति का उन्नति का प्यार का चमन. इसके वास्ते निसार है मेरा तन मेरा मन. ए वतन ए वतन ए वतन, जाने मन जाने मन जाने मन. ए वतन ए वतन ए वतन, जाने मन जाने मन जाने मन. इसकी मिट्टी से बने तेरे मेरे ए बदन, इसकी धरती तेरे मेरे वास्ते गगन. इसने ही सिखाया हमको जीने का चलन, जीने का चलन जीने का चलन. इसके वास्ते निसार है मेरा तन मेरा मन. ए वतन ए वतन ए वतन, जाने मन जाने मन जाने मन. मेरा मुल्क मेरा देश मेरा ए वतन, शांति का उन्नति का प्यार का चमन. मेरा मुल्क मेरा देश मेरा ए वतन, शांति का उन्नति का प्यार का चमन. अपने इस चमन को स्वर्ग हम बनाएंगे, कोना कोना दे अपना कोना कोना अपना देश का सजाएंगे. जश्न होगा जिंदगी का, होंगे सब मगन होंगे सब मगन होंगे सब मगन. इसके वास्ते निसार है मेरा तन मेरा मन. ए वतन ए वतन ए वतन, जाने मन जाने मन जाने मन. मेरा मुल्क मेरा देश मेरा ए वतन, शांति का उन्नति का प्यार का चमन प्यार का चमन. जय हिंद. यानंतर कुमारी अविका विजय सावळे वर्ग 5 ही एक देशभक्तीपर गीत या ठिकाणी सादर करणार आहे. गीताचे बोल आहेत, या भारतात बंधुभाव नित्य वसुदे. या भारतात बंधुभाव नित्य वसुदे, देवरची असादे. हे सर्व पंत संपदाय एक दिसुदे, मतभेद नसुदे. नांदोत सुखे गरीब मीर एकमतानी, मग हिंदू असो ख्रिश्चन वा हो इस्लामी. स्वातंत्र्य सुखाया सकळा माझी वसुदे, देवरची असादे. या भारतात बंधुभाव नित्य वसुदे, देवरची असादे. सकळा सकळो मानवता राष्ट्र भावना, हो सर्वस्थळी मिळून समुदाय प्रार्थना. उद्योगी करून वीरशीलवान दिसुदे, मतभेद नसुदे. या भारतात बंधुभाव नित्य वसुदे, देवरची असादे. सौंदर्य रमो घर घरात स्वर्गीया परी, ही नष्ट होऊ दे विपत्ती भीती बोहरी. तुकड्यास सदा सर्वदा सवेत दिसुदे, देवरची असादे. या भारतात बंधुभाव नित्य वसुदे, देवरची असादे. हे सर्व पंत संपदाय एक दिसुदे, मतभेद नसुदे मतभेद नसुदे. यानंतर कुमारी वैशाली चव्हाण
वर्ग 10वा अ वैशाली चव्हाण हिला मी या ठिकाणी आमंत्रित करतो. तिच्या गीताचे बोल आहेत वंदे मातरम. सर्वप्रथम रयतेचे राजे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज तसेच शिवाजी शिक्षण संस्थेचे संस्थापक डॉक्टर पंजाबराव पाटील भाऊसाहेब देशमुख यांना मी विनम्र आवेदन करते आणि माझ्या गीताला सुरुवात करते. वंदे मातरम वंदे मातरम वंदे मातरम, यहाँ वहाँ सारा जहाँ घूमा तेरे जैसा कोई नहीं, ऐसी नहीं 100 दिन भी घूमा तेरे जैसा कोई नहीं. माँ मैं गया जहाँ भी बस तेरी याद थी जो मेरे साथ थी, मुझको तड़पाती रुलाती सबसे प्यारी तेरी सूरत, प्यार ही बस तेरा प्यार ही. माँ तुझे सलाम अम्मा तुझे सलाम, वंदे मातरम वंदे मातरम वंदे मातरम. तेरे पास ही आ रहा हूँ माँ, अपनी बाहें खोल दे, मुझको गले लगा ले, मुझको वो प्यार दे. तू ही दिल तू ही जा अम्मा, माँ तुझे सलाम. वंदे मातरम वंदे मातरम वंदे मातरम. थँक्यू. विद्यार्थी मित्रांनो, आदेशानुसार मला ज्या देशभक्तीपर गीतांसाठी परवानगी मिळाली ती गीतं मी या ठिकाणी सादर केलीत. वेळेअभावी आणि मुख्याध्यापकांच्या आदेशानुसार हा देशभक्तीपर गीतांचा कार्यक्रम या ठिकाणी थांबवतो आणि या आजच्या कार्यक्रमानिमित्त उपस्थित असलेले आपले सर्व सन्माननीय जे विशेष निमंत्रित आहेत, मान्यवर आहेत, त्यामध्ये माननीय श्री मनोहररावजी राऊत काका यांना मी विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करावं. आज या ठिकाणी आपण 77वा स्वातंत्र्य दिन साजरा करत आहोत. आजच्या या कार्यक्रमानिमित्त झालेले आतापर्यंतचे विविध कार्यक्रम खूप शिस्तबद्ध आणि चांगल्या प्रकारे झालेले आहेत. आणि त्या व्यतिरिक्त आपला जो शाळेचा ड्रेस कोड आहे, रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर भाऊसाहेब पंजाबराव देशमुख, राष्ट्रपिता महात्मा गांधी, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आज आपल्या शाळेमध्ये स्वातंत्र्य दिनानिमित्त हा छोटेखानी कार्यक्रम आयोजित केलेला आहे. या कार्यक्रमानिमित्त गावातील सर्व प्रतिष्ठित नागरिक, गावचे प्रथम नागरिक सरपंच डॉक्टर श्रीरामजी मुकमाले, तंटामुक्ती अध्यक्ष रामेश्वर भाऊ राऊत, आपल्या श्री शिवाजी विद्यालयाचे निमंत्रित सदस्य प्राध्यापक संजीव भाऊ राऊत, तसेच दुसरे विशेष निमंत्रित सदस्य गंगादीप भाऊ राऊत, आपल्या शाळेचे मुख्याध्यापक शेख सर, त्याचबरोबर सर्व शाळेचे प्राध्यापक, गुरुजन वर्ग आणि सर्व माझे बालमित्रमंडळीनं, आज आपण 15 ऑगस्ट हा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा केला. असाच उत्साह सर्व राज्यभर देशभर आपला सुरू आहे. बोलण्यासारखं भरपूर आहे आणि वेळेचं भान ठेवून माझ्या सोबतच्या प्रतिष्ठित नागरिकांनी मला सूचना केली थोडक्यात नाही बोलायचं, म्हणून मी जास्त काही वेळ न घेता आजच्या शुभ दिनानिमित्त सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द थांबवतो. धन्यवाद. धन्यवाद भाऊ. यानंतर आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या शाळेचे मुख्याध्यापक श्री विजय शेख सर आपलं अध्यक्षीय मनोगत या ठिकाणी व्यक्त करतील. सर्वप्रथम आपल्या हिंदवी स्वराज्याचे संस्थापक अध्यक्ष रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज आपल्या स्वातंत्र्याची जी आपण या ठिकाणी फळं चाकतो आहोत, जे स्वातंत्र्य ज्या महामानवापासून मिळवले असे आपले महात्मा गांधी, संविधानाचे
ज्यांनी आपल्याला संविधान दिलं लिहून, असे आपले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या 78व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त ज्या ज्या हुतात्म्यांनी, ज्या ज्या महामानवांनी आपली प्राणाची आहुती दिली, तसेच आपल्या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर भाऊसाहेब पंजाबराव देशमुख या सर्व महामानवांना माझं या ठिकाणी विनम्र अभिवादन. आज या 78व्या स्वातंत्र्य दिनाच्या पर्वानिमित्त आपल्या श्री शिवाजी हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय वनोजा येथे आपल्या आमंत्रणाला वेळात वेळ देऊन उपस्थित झालेले आपल्या शाळा समितीचे पदाधिकारी संजूभाऊ राऊत सर, विशेष निमंत्रित गंगादीप भाऊ, या वनोजा नगरीचे प्रथम नागरिक मुखमाले साहेब, आपल्या पालक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष गंगादीप गजानन भाऊ, या मंचावर उपस्थित सर्व मान्यवर, गावातले प्रतिष्ठित नागरिक, सर्व आमच्या श्री शिवाजी विद्यालयाचे शिक्षक, प्राध्यापिका, शिक्षकेतर कर्मचारी व सर्व वर्ग 5 ते 12चे आमचे विद्यार्थी वर्ग, विद्यार्थी मित्र हो. तर आज आपण या 78व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त या ठिकाणी ध्वजारोहणाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. संपूर्ण भारतभर आज आपला हा स्वातंत्र्य दिवस साजरा केला जात आहे. ज्या ज्या महामानवांनी या ठिकाणी या स्वातंत्र्याचं आपलं बलिदान दिलं, आपण पारतंत्र्यात असताना आपल्या देशावर इंग्रजांनी 150 वर्ष राज्य केलं. त्यांना या देशातून परतून लावण्यासाठी महात्मा गांधीजी, भगतसिंग, राजगुरू, लाला लजपत राय, विविध प्रकारच्या या महात्म्यांनी किंवा महामानवांनी या स्वातंत्र्य लढ्यात भाग घेतला आणि शेवटी आपल्याला या ठिकाणी 15 ऑगस्ट 1947 रोजी आपलं स्वातंत्र्य या ठिकाणी मिळवून दिलं आणि इंग्रजांनी आपला देश सोडून निघून गेले. तर या सर्व महामानवांना पुन्हा एकदा या ठिकाणी माझं या ठिकाणी विनम्र अभिवादन करतो आणि मान्यवरांचं पुन्हा एकदा या ठिकाणी आमच्या श्री शिवाजी हायस्कूल कनिष्ठ महाविद्यालयातर्फे आभार व्यक्त करतो, हार्दिक अभिनंदन करतो आणि थांबतो. धन्यवाद सर. यानंतर देशमुख सरांचं एक गीत सादर होणार आहे. सदाचार संकल्प संकल्पना दे, सदाचार संकल्प संकल्पना दे, जगी चांगले हेच अमुच्या मना दे, जगी चांगले हेच अमुच्या मना दे. सदाचार संकल्प संकल्पना दे, जगी चांगले हेच अमुच्या मना दे. उठतात हळुवार सुख दुःख लहरी, उठतात हळुवार सुख दुःख लहरी, उठतात हळुवार सुख दुःख लहरी. तया जानन्या
तूच संवेदना दे, तया जाणण्या तूच संवेदना दे, जगी चांगले हेच अमुच्या मना दे, जगी चांगले हेच अमुच्या मना दे. मुलांना मुलींना कळ्यांना फुलांना, मुलांना मुलींना कळ्यांना फुलांना, मुलांना मुलींना कळ्यांना फुलांना, फुलू दे झुलू दे नवी चेतना दे, फुलू दे झुलू दे नवी चेतना दे, जगी चांगले हेच अमुच्या मना दे, जगी चांगले हेच अमुच्या मना दे. सदाचार संकल्प संकल्पना दे, जगी चांगले हेच अमुच्या मना. कधी मागतो मी फुलांचीच गावे, कधी मागतो मी फुलांचीच गावे, कधी मागतो मी फुलांचीच गावे, सुगंधात भिजवून दे वेदना दे, सुगंधात भिजवून दे वेदना दे, जगी चांगले हेच अमुच्या मना दे, जगी चांगले हेच अमुच्या मना दे. सदाचार संकल्प संकल्पना दे, सदाचार संकल्प संकल्पना दे, जगी चांगले हेच अमुच्या मना दे, जगी चांगले हेच अमुच्या मना दे. धन्यवाद सर. या कार्यक्रमाला उपस्थित सर्व मान्यवरांचं, सर्व पदाधिकाऱ्यांचं, ग्रामवासियांचं पुनश्च एकदा या ठिकाणी मी शाळेच्या वतीने आभार मानतो. आणि हा कार्यक्रम या ठिकाणी संपला, परंतु त्या पुढील सूचना श्री देशमुख सर देतील अशी मी त्यांना विनंती करतो.